नमस्कार. स्वामी समर्थ पूजन या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण तारक मंत्र जप करताना कोणत्या चुका टाळाव्यात या विषयावरती मार्गदर्शन समजून घेणार आहोत. तारक मंत्र जप करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ, एक शांत जागा निवडा. रोज ठराविक वेळेत जप सुरू करा आणि मनोमन एकाग्रता ठेवा. जप करताना मंत्रांची संख्या निश्चित करा आणि प्रत्येक शब्द उच्चारताना ठरवून स्पष्ट आणि शांत आवाजात बोला. नियमित सरावाने तुम्हाला मंत्राचा अर्थ आणि शक्ती याची जाणीव अधिक होते. आणि अजून एक गोष्ट, जप करताना तुम्ही मनात शांती आणि श्रद्धा ठेवली तर त्याचा सकारात्मक परिणाम अधिक चांगला होतो. तुम्ही एक वेळेवर जप पूर्ण केल्यावर मनात एक प्रकारचे समाधानही येते. त्यामुळे तुमची आंतरिक शक्तीवर विश्वास वाढतो. हे सारं नियमित केल्याने तुमचं मनोबलही वाढत जातं आणि जीवनातल्या आव्हानांचा सामना करण्याची क्षमतासुद्धा अधिक होऊन जाते. म्हणून मनपूर्वक, नियमितपणे आणि श्रद्धेने करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे केवळ मानसिक शक्तीच वाढत नाही, तर तुमचा आत्मविश्वासही वाढतो आणि जीवनातील गहन प्रश्नावर शांतपणे मात करता येते. त्यामुळेच तुमचं आध्यात्मिक आणि दैनंदिन जीवन दोन्ही सकारात्मक दिशेने विकसित होतं. याचमुळे तुम्हाला जीवनात अधिक स्थिरता आणि समतोल मिळतो. त्यामुळे तुम्ही रोजच्या आव्हानांशी अधिक धैर्याने आणि स्थिरतेने सामना करू शकता आणि तुमचं जीवन अधिक अर्थपूर्ण बनतं. हे साधारण मनाला एक प्रकारचा आधार देते. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक दिवशी अधिक समजूतदार आणि संतुलित पद्धतीने जगता येते, जे तुम्हाला दीर्घकालीन समाधान आणि आनंद मिळवून देते. खरंय, त्या आधारामुळे तुमचा दैनंदिन अनुभव अधिक सकारात्मक बनतो आणि तुम्ही आतून अधिक संतुलित, सकारात्मक आणि समाधानी होऊन जगू शकता. ह्याचा परिणाम असा होतो की तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता, तुमच्या विचारावर अधिक नियंत्रण ठेवता आणि जीवनातील प्रत्येक क्षण अधिक अर्थपूर्ण होतो. त्यामुळे तुम्हाला जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीमध्येही मोठा आनंद आणि समाधान मिळू शकतो आणि तुमचा दिवस प्रतिदिनाचा दृष्टिकोनसुद्धा अधिक सकारात्मक बनतो. त्यामुळं तुम्ही छोट्या क्षणांचाही मनापासून आनंद घेऊ शकता. तारक मंत्र जपताना या चुका टाळा तरच मिळेल फळ. कोणत्या चुका आहेत त्या समजून घेऊया. काही मुख्य चुका म्हणजे आधी जपाचा वेळ आणि संकेत सातत्य न ठेवणं, एकाग्रता कमी असणं किंवा मंत्राच्या उच्चारात गडबड होणं. त्यामुळे नेमके अर्थ आणि शक्ती कमी होते. म्हणून काळजीपूर्वक, स्थिरतेने आणि अचूकपणे जप करावा. या चुका टाळल्या तरच तुम्हाला तारक मंत्राचा खरा परिणाम अनुभवता येईल आणि तुमचा जप अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण होईल. यासाठी सलगपणे, निगडीत पद्धतीने आणि मनपूर्वक प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला खरोखरच त्याचा लाभ मिळेल आणि जीवनात एक प्रकारची स्थिरता यावी. यासाठी हा जप करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही साधलेला प्रत्येक क्षण अधिक अर्थपूर्ण होतो आणि तुम्हाला जीवनातले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्गदर्शन मिळते. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाला अधिक स्थिर, उद्दिष्टपूर्ण आणि आनंदीपणे जगू शकता, कारण प्रत्येक कृतीला एक ठोस अर्थ आणि दिशा मिळते. ही दिशा मुख्यतः तुमच्या आतल्या मूल्यांवर, ध्येयावर आणि तुमच्या वैयक्तिक विकासावर अवलंबून असते. ती तुम्हाला तुमच्या उद्दिष्टाकडे
कडे नेणारी, धैर्य आणि समजून घेण्याची प्रेरणा देणारी, तसेच तुमच्या आयुष्याला एक ठराविक दिशा देणारी असते. त्या दिशेने तुम्ही सतत पुढे जाता तुमचं जीवन अधिक अर्थपूर्ण होतं आणि तुम्ही तुमच्या क्षमतेला आणि ध्येयाला साकार करण्यासाठी योग्य मार्गावर असता. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पावलाला एक स्पष्ट हेतू मिळतो, तुमच्या कर्मांना दिशा मिळते आणि अखेर तुमच्या जीवनातले बदल खरोखरच टिकाऊ आणि सकारात्मक होतात. ते सकारात्मक बदल म्हणजे तुमच्या वैयक्तिक प्रगती, तुमच्या नात्यामधील सुधारणा, करिअरमधील यश आणि अखेर तुमच्या आयुष्यातील संतुलन, समाधान, खऱ्या अर्थाने यशस्वी होणं. पूजापाठ करताना एक शांत जागा निवडा. तिथे रोज ठरलेला वेळ ठेवा आणि मन शांत ठेवून प्रामाणिकपणे पाठ करा. मंत्र जप किमान 108 किंवा 11 माळा करा आणि नियमितपणे श्रद्धेने आणि एकाग्रतेने तोच क्रम पाळा. तसेच पाठ करताना तुमच्या भावना आणि श्रद्धा मनातून ठेवा आणि जप पूर्ण झाल्यानंतर शांतपणे धन्यवाद द्या. नियमितपणे केल्यामुळे तुमचं मनोबल, संतुलन आणि आध्यात्मिक उन्नती ह्या सर्व गोष्टी अधिक मजबूत होतात. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारची आंतरिक शांती मिळते आणि तुम्ही तुमच्या जीवनातील आव्हानांना अधिक धैर्याने, स्थिरतेने, सकारात्मकतेने सामोरे जाऊ शकता. प्रार्थनेचे फळ कसे मिळते? प्रार्थनेचे फळ साधारणपणे तुमच्या मनाच्या स्थिर स्थितीवर, एकाग्रतेवर आणि श्रद्धेवर अवलंबून असतं. जेवढी तुम्ही प्रामाणिकपणे मनापासून प्रार्थना करता, तितकंच तुम्हाला समाधान, दिशा आणि धैर्य मिळतं, जे तुमच्या जीवनात वेळोवेळी सकारात्मक बदल घडवतं. सकारात्मक बदल घडवण्यासाठी तुम्ही रोजचा अभ्यास, प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक विचारांची सवय यांचा सतत वापर करा. तसेच तुमच्या ध्येयाकडे लहान पण ठोस पावलं उचला. नियमित ध्यान करा आणि तुमच्या प्रगतीचा अंदाज घ्या, जेणेकरून तुम्ही योग्य दिशा पकडता.